आणि काही शून्य आहेत. ठीक आहे, तुम्ही एक फ्रॅगमेंटेशन अगदी थोडक्यात एक्सप्लेन करतो. फ्रॅगमेंटेशन हे बेसिकली दोन प्रकारचं असतं. इंटरनल फ्रॅगमेंटेशन असतं आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन असतं. तर आता मी परत मेमरी अलोकेशनच्या हिशोबाने तुम्हाला सांगणार आहे ही कॉन्सेप्ट. ओके, तर ही तुम्हाला अलोकेटेड मेमरी आहे आणि तुम्ही असं डिसाईड केलं की त्यातली ही फ्री आहे मेमरी आणि ही युज्ड आहे. तर तुम्ही हे अशा प्रकारे जर का तुमची बेसिकली फाईल असेल, म्हणजे तुम्ही एवढी तुम्हाला मेमरी अलोकेट केली आणि याला बेसिकली काही युनिट द्यायचं काही कारण नाही. फक्त कन्सेप्ट समजून घ्या की तुम्हाला अलोकेट केलेली काही जागा आहे, त्यातले तुम्ही थोडी वापरली थोडी वापरली नाही, आणि याला तुम्ही कुठलाही नंबर देऊ शकता. बेसिकली एन आणि n+x किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल, एवढी तुम्हाला जागा मिळाली आहे तुम्हाला. पण तुम्हाला दिल्यापैकी तुम्ही थोडी वापरली थोडी नाही, थोडी वापरली थोडी नाही, असं केलं की तुम्हाला तुमच्या तुमच्या फाईलचं काय होतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतं. आणि जर का हे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, की तुम्हाला अलोकेट तेवढी केली नाहीये, पण तुम्हाला देतानाच कमी दिली. म्हणजे कसं की अरे अरे, मला वाटलं होतं की याचा पण आपोआप तो चांगला आयत होईल, पण तो नाही झाला. का गेलं का माझं हे डिटेक्शनचं? चांगला काढलाय की मी, हा इतका वाईट काढलाय मी तो. हा येस, आला. इथे एक्सटर्नल म्हणजे तुम्हाला अलोकेटच एवढी होते अशी, मधलं मधली. किंवा असं म्हणू शकता एन आणि n+x, आणि मग हे इथे काहीतरी, हे तर ऑफकोर्स फ्रीच आहे. आणि इथे तुम्ही असं म्हणू शकता n+y आणि n+y+x, वॉट एव्हर. हे नंबर महत्वाचे नाहीयेत, पण बेसिकली फ्रॅगमेंटेशन का होतं, तुम्हाला तुमच्या फाईलसाठी सलग जागा मिळाली नाही, की तुम्हाला तुमच्या फाईलसाठी दुसरीकडे कुठेतरी थोडीशी जागा दिली जाते. म्हणजे फाईलचा डेटा तुमचा सलग नसेल तर जे होतं ते फ्रॅगमेंटेशन. आता या केसमध्ये काय आहे की तुम्हाला फाईल बी मध्ये काहीतरी डेटा वाढवायचा आहे, तर तुम्ही काय केलं की तुम्ही कुठे सलग जागा आहे जास्त तिकडे गेलात आणि पुढे तुम्ही पाहिलं आणि तिकडे तुम्हाला जागा मिळाली, तिकडे ठेवलं. पण आता तुम्हाला फाईल ए मध्ये अजून काहीतरी वाढवायचंय, तर काय होणार, तुम्ही फाईल ए साठी परत किती तुम्हाला जागा वाढवायची आहे, जेवढ्या तुम्ही डेटा ऍड करताय तेवढा. मग तेवढी जागा तुम्हाला तुमच्या डिस्कवर कुठेतरी शोधायला लागणार आहे, इकडे किंवा इकडे. याच्यामुळे होतं काय की खूपदा तुम्हाला डिस्क आयो करायला लागतो. आणि काही काही ऑपरेटिंग सिस्टीम्स बॅकग्राऊंडला याच्यासाठी डिफ्रॅगमेंटेशन प्रोग्राम्स रन करतात. डिफ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की तुमचा बेसिकली सगळे न वापरलेल्या गोष्टी एकत्र करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याचं डिफ्रॅगमेंटेशन कसं होईल? एक मिनिट बरं का, आयत होऊ दे चांगला. माझं डिटेक्शनच अल्गोरिदम फ्लॉड आहे, किंवा मी फारच घाण काढतोय चित्र, आणि करत नाहीये डिटेक्ट मी चांगलं काढलेलं. हा, आला. गुड. अरे पण मी पण किती मूर्खपणा करतोय. कॉपी पेस्ट करायचा ना सरळ. प्रोग्रामर असल्यामुळे मला कॉपी पेस्ट चांगलं करता येतं आता, त्यामुळे कॉपी तर करायला जमलं पाहिजे मला. कॉपी पेस्ट सुरेख. काय आनंद झाला बघा मला कॉपी पेस्ट केल्याचा. तर याचं डिफ्रॅगमेंटेशन कसं होईल, की सगळं यूज केलेल्या गोष्टी तुम्ही एकत्र आणा. म्हणजे काय कराल की सगळं फ्री केलेलं पण एकत्र आणायचंय. त्यामुळे हे यूज होणार आणि हे फ्री होणार. तर सगळं यूज केलेलं एकत्र आणणं आणि सगळं फ्री केलेलं एकत्र आणणं म्हणजे
डिफ्रॅगमेंटेशन म्हणजे तुम्हाला काय होतं की सलग जागा मिळते तुम्हाला, जिकडे तुम्हाला मोठे चंक्स अलोकेट करता येतात. आता इथे मी जे काही काही शब्द वापरलेले आहेत, बेसिकली चंक हा एक शब्द मी वापरलाय, जो की तुम्हाला फाईल सिस्टीमच्या मध्ये त्या केसमध्ये ऐकायला मिळतो. त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला शब्द सांगून ठेवतो, म्हणजे तुम्हाला फाईल सिस्टीम विषयी वाचताना तुम्हाला अडचण येणार नाही त्याच्यामुळे. ब्लॉक हा शब्द आपण खूप वेळा वापरतो. त्याच्यानंतर काही फाईल सिस्टीम मध्ये क्लस्टर हा शब्द वापरतात, आणि बेसिकली लिनक्स बेस्ड फाईल सिस्टीम मध्ये एक्सटेंट हा शब्द वापरतात. तर याचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतो काय काय आहे ते. काही काही वेळा कॉन्टेक्स्ट प्रमाणे ते अर्थ बदलतात सुद्धा, काही वेळा ते इंटरचेंजेबल सुद्धा आहेत. त्या पण केसेस तुम्हाला मी सांगतो. तर एक्सटेंट हा शब्द खूप वेळा लिनक्स फाईल सिस्टीम्स बद्दल वापरला जातो. जसं तुमचं काल आपण हे बघितलं होतं ना, बिट्री एफ एस वगैरे, तिकडे तिकडे पण एक्सटेंट आणि क्लस्टर या गोष्टी वापरल्या जातात. आणि ब्लॉक आणि हे आणि चंक हे बऱ्यापैकी अनालॉगस वापरले जातात. म्हणजे ब्लॉक म्हणजे बेसिकली स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा, ज्याने की तुम्ही फाईल मधला डेटा, काय म्हणा, डेटासाठी काहीतरी जागा अलोकेट करू शकता. सो ब्लॉक इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. तुम्ही जेव्हा पण फाईल डिस्क मधनं वाचता तेव्हा तुम्ही ब्लॉक्स वाचता, डिस्क ब्लॉक्स. तसं त्याला काही वेळा काही फाईल सिस्टीम मध्ये त्याला चंक असंही म्हणतात. तसंच क्लस्टर हे पण आहे बऱ्यापैकी सिमिलर. क्लस्टर हे दोन प्रकारे वापरला जातो हा शब्द. क्लस्टर म्हणजे इधर क्लस्टर ऑफ ब्लॉक्स, ज्याच्यामध्ये मल्टिपल ब्लॉक्स येतात, किंवा क्लस्टरला काही फाईल सिस्टीम मध्ये स्मॉलेस्ट युनिट मानलं गेलेलं आहे, की तुम्ही एक क्लस्टर ऑफ डेटा घ्या म्हणजे तुम्ही ब्लॉक ऑफ डेटा घ्या. म्हणजे क्लस्टरचे दोन अर्थ काय आहे? क्लस्टरचा एक अर्थ आहे ब्लॉक, दुसरा अर्थ आहे सेट ऑफ ब्लॉक्स. आणि हे अर्थ तुम्ही जे फाईल सिस्टीमचं लिटरेचर वापरताय त्याच्याप्रमाणे बदलतात. सो जेव्हा तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करायचं असतील या गोष्टी, तर तुम्हाला विचारावं लागेल नेहमी की तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलताय, कुठल्या फाईल सिस्टीमच्या. आणि एक्सटेंट ही जी कॉन्सेप्ट आहे ती पण अशी आहे की बेसिकली एक्सटेंट इज कॉन्टिग्युअस स्पेस, सलग जी जागा तुम्हाला हवी आहे ती, कॉन्टिग्युअस स्पेस फॉर डेटा. आणि एक्सटेंट कॅन हॅव मल्टिपल क्लस्टर्स. पण ती बेसिकली सलग जागा आहे. ओके. आता या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला बाकमध्ये दिसणार नाहीत, आणि याचं कारण आहे की बाकमध्ये एक स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी वापरली गेली आहे, ती म्हणजे ब्लॉक्स. बाकमध्ये तुम्हाला चंक हा शब्द पण दिसणार नाही, आपण किंवा अभावानेच दिसेल एखाद्या ठिकाणी कुठेतरी सिनॉनिमसली वापरलेला, पण अदरवाईज नाही. एक्सटेंट आणि क्लस्टर हे शब्द तुम्हाला दिसणार नाहीत या कॉन्टेक्स्टमध्ये. पण नवीन ज्या फाईल सिस्टीम्स आल्या त्यांना काहीतरी आपण वेगळं करतोय हे दाखवण्यासाठी पण हे शब्द वापरलेले असतात, की अरे हा, आम्ही काहीतरी वेगळं करतोय, म्हणून मग आम्ही एक्सटेंट वापरतो, क्लस्टर वापरतो, वगैरे वगैरे. ओके. तर आपण फ्रॅगमेंटेशन बद्दल थोडक्यात बघितलं की काय असतं, की फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय नेमकं. आता आपण बघायचं आहे की मग बिग फाईल्स या स्टोअर कशा होतात. बिग फाईल्स स्टोरेज म्हणजे जर का तुम्हाला सलग जागा मिळणार नसेल. ओ येस, एक मिनिट, प्रश्न मला एक असा आला, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन सांगा ना एकदा. सो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन मध्ये हे जे अलोकेशन आणि डी अलोकेशन आहे, हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईल सिस्टीमच्या मॉड्यूल्सद्वारे केलं जातं. आणि रादर एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज व्हेरी कॉमन, की तुम्हाला तुमच्या फाईलचे जे ब्लॉक्स आहेत ते सलग नसतात सगळे. म्हणजे एक ब्लॉक त्याच्या पुढचा लगेच ब्लॉक तुमच्या फाईलला, त्याच्या पुढचा ब्लॉक लगेच तुमच्या फाईलला, असं मिळत नाही तुम्हाला. काय मिळतं तुम्हाला? कुठले पण ब्लॉक्स मिळतात बेसिकली फाईलवरचे. आणि हे जे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आहे तेच आपल्याला बेसिकली बी मॅप मध्ये शिकायचं आहे, कसं करतात नीट. म्हणजे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन वाईट असतं का? नाही, पण ते अवॉइड नाही करतायत. तो तुम्ही लिहू शकता, आता मी लिहितोय आता ऑलरेडी, फ्रॅगमेंटेशन कॅन रेअरली बी अवॉइडेड. पण फ्रॅगमेंटेशन वाईट का असतं? तर डिस्क आय होतं त्याच्यामुळे, म्हणून की एक फाईल आहे तुमची मोठी,
सो लेट्स से तुम्ही असं अज्युम करा की फाईल साईज काय आहे तुमचा, फाईल साईज लेट्स से 350 MB आहे, 350 MB, आणि तुमचा ब्लॉक साईज आहे 1K. आता असं असेल तर तुम्हाला किती ब्लॉक्स लागतील तुमच्या फाईलच्या डेटासाठी? 350 डिवायडेड बाय 1K करा आणि उत्तर मला सांगा. हाऊ मेनी ब्लॉक्स? उत्तर सांगा मुलांना, उत्तर सांगा. अरे असं करू नका रे. ठीक आहे, ठीक आहे, 350,000. ठीक आहे, एवढे ब्लॉक्स तुम्हाला लागतील. $350 मल्टिप्लाइड बाय 1000. एवढे ब्लॉक्स तुम्हाला लागतील. आता एवढे ब्लॉक्स तुम्हाला सलग मिळणार आहेत का प्रत्येक वेळ डिस्कवर? सलग तुम्हाला फ्री एवढी जागा तेवढे तुम्हाला मिळणार नाहीयेत. मग तुमचे जे सगळे ब्लॉक्स आहेत ते इकडे तिकडे इकडे तिकडे असे स्टोअर केलेले असतात. इकडे तिकडे इकडे तिकडे म्हणजे कुठे? जिकडे तुम्हाला ब्लॉक फ्री मिळेल तिकडे तुम्हाला, तिकडे तुमच्या फाईलचा डेटा द्यायचा आणि त्या सगळ्या ब्लॉकची माहिती एके ठिकाणी ठेवायची. म्हणजे असं तर इमॅजिन करा तुम्ही फक्त की तुम्हाला सपोज सलग ब्लॉक्स मिळालेच, आणि आता फॉर सिम्प्लिसिटी मी माझंच उदाहरण बदलणार आहे. म्हणजे मी 350 MBच्या ऐवजी मी इकडे 350K करतो, म्हणजे तुम्हाला मला हे सांगायला सोपं जाईल तुम्हाला. म्हणजे मग आपल्याला फक्त 350 ब्लॉक लागतील, राईट? आणि लेट्स से की तुम्हाला इथे ब्लॉक 200 पासून ते ब्लॉक 550 हे सगळं इकडे तुम्हाला मिळाले. ब्लॉक ऍड्रेसेस. आणि हे प्रत्येक ब्लॉक किती आहेत? हो हो, येस येस, करेक्ट. ते इंटू 1024. हे फक्त मी सिम्प्लिफाय केलंय. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. 1024 आहे. येस, दॅट इज करेक्ट. मी फक्त सिम्प्लिफाय केलंय. आणि ज्यांना आता माहिती नाही, आशिष, थँक्यू फॉर ते नोटीस केल्याबद्दल. जेव्हा तुम्ही MB आणि KB वगैरे म्हणता, MB KB वगैरे, तर याच्यामध्ये तुम्हाला ते डेसिमल बेस्ड आहे का बायनरी बेस्ड आहे ते पण लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला ते MIB म्हणायचं आहे का MB म्हणायचं आहे. आणि ते जे MI स्मॉल जो काढलाय तो MB बिट, तो जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही बेसिकली अरिथमॅटिक तुमचं 2चं असतं आणि MB वापरता तेव्हा तुमचं अरिथमॅटिक 10चं असतं. म्हणजे काय? तर 1 किलोबाईट इज 1000 बाईट्स. पण 1 KB बाईट्स म्हणजे तुमचे 1024 बाईट्स असतात. ओके. तसं सिमिलरली 1 MB जे आहे ते तुमचे 1 मिलियन बाईट असतात, म्हणजे 1000 आणि 1000. आणि 1 MB बाईट म्हणजे तुमचे, सॉरी 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 1024 गुणिले 1024 एवढे बाईट्स असतात. ओके. सो इथे मी जेव्हा म्हणतोय 1K आणि सॉरी 350K आणि 1K, हे मी किलोबाईट म्हणतोय, म्हणून मी ते 350 कॅल्क्युलेशनला सोपं जाईल म्हणून केलंय. ठीक आहे. पण ऍक्च्युअली कॅल्क्युलेशनला सोपं पण नाही रे, कारण तरी सुद्धा मी भागणार 1024 आहे ना, त्यामुळे उत्तर मला 350च येणार आहे. तो इट डझंट मॅटर. फाईलचा साईज तुमचा 350 गुणिले 1024 जरी असेल आणि तुमचा ब्लॉक साईज 1024 असेल तरी तुम्ही 1024 ने भागणार आहात, त्यामुळे तुम्हाला 350 ब्लॉकच लागणार आहेत परत त्या फाईलसाठी. सो दॅट डझंट मॅटर. पण थँक्स फॉर नोटिसिंग, आणि असं तुम्ही अलर्ट राहताय ही गोष्ट चांगलीच आहे. सो मला काय सांगायचं होतं, हा येस, हे तर या फाईलसाठी तुम्हाला 350
ब्लॉक सलग मिळाले तर वेल अँड गुड, तुम्हाला असे मस्त 200 ते 200 ते 550 हे सगळे ब्लॉक्स तुम्हाला मिळतीलच. पण ऍक्च्युअली डिस्कवर, ही तुमची डिस्क आहे, असे सगळे तुम्हाला नाही मिळत. पण तुमच्या फाईलसाठी, तुमची जी फाईल आहे, फाईल विथ 350 KIB, आता मी हे बेसिकली स्पेसिफिकली लिहितो, तुमच्या फाईलसाठी लॉजिकली देर आर बाइट्स फ्रॉम 0, म्हणजे 0 अप टू 1023 हे तुमचे 1024 बाइट्स. त्याच्यानंतर तुमचे हे 1024 ते 2047 हे तुमचे पुढचे 1024 बाइट्स. असे तुमचे ब्लॉक ब्लॉक करत करत तुमचे 350 ब्लॉक्स होणार आहेत. आणि तसं करून मग तुमचे 350K अशी तुमची फाईल आहे. पण तुमची ही फाईल आहे ती ब्लॉक्स मध्ये डिवाइड होणार आहे. आणि तुमचं परत, बिकॉज ब्लॉक साईज हा काय त्याला म्हणतात 1K आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढे ब्लॉक्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके. पण असं नाहीये की प्रत्येक ब्लॉक मधला सगळा डेटा तुमचा भरलेला असेल. तुमचा जो शेवटचा ब्लॉक असेल त्यातला थोडासा डेटा भरलेला नसेल सुद्धा कदाचित. कारण का तुमचं ना मग असं होईल की प्रत्येक साईजचा डेटा त्या ब्लॉक साईजच्या मल्टिपल प्रमाणेच पाहिजे ना. पण तुम्हाला आठवत असेल तर फाईलचा जो हायएस्ट बाईट असतो तो +1 हा तुमच्या फाईलचा साईज असतो. तो फाईलचा साईज हा काही प्रत्येक वेळी तुमच्या ब्लॉक साईजच्या मल्टिपल नसतो. पण बिकॉज ब्लॉक साईज आर 1K किंवा ब्लॉक साईज हा तुमचा प्रीडिटर्मिन्ड असतो, ब्लॉक साईज आधी ठरलेला असतो, त्यामुळे तुम्हाला तेवढे किती ब्लॉक लागणार हे तुमच्या फाईल साईज प्रमाणे ठरतं. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही a.txt नावाची फाईल उघडली आणि त्यामध्ये तुम्ही 2000 बाइट्स राईट केले, ठीक आहे, देन हाऊ मेनी ब्लॉक्स विल यू नीड? जर का ब्लॉक साईज 1K असेल तर किती ब्लॉक्स तुम्हाला लागतील? ब्लॉक साईज 1K आहे तर तुम्हाला किती लागतील? 2 लागतील ना, 2 ब्लॉक्स. पण तुम्हाला माहितीये की लॉजिकली a.txt दृष्टीने बघायला गेलं तर ऍज अ युजर किंवा ऍज अ प्रोसेस तुम्ही फक्त 2000 बाईट्सच राईट केलेले आहेत. त्यामुळे फाईल साईज काय असणार आहे? 1 प्लस हायएस्ट बाईट म्हणजे 2001. ओके. हा फरक कळलाय का तुम्हाला? की नंबर ऑफ ब्लॉक किती लागतात फाईलसाठी आणि फाईलचा साईज, या गोष्टी वेगळ्या आहेत. हे कळलं असेल तर एक टाईप करा. मग आपण जाऊया मॅपिंगकडे, की डेटा मॅप कसा होतो नेमका. ओके, गुड. सो आता माझी जी फाईल आहे त्याचा सगळा जो डेटा आहे तो मला करायचं काय आहे, फाईलचा लॉजिकल डेटा मॅप करायचा आहे ऍक्च्युली फिजिकल डेटा ब्लॉक्स. कारण तुम्हाला जी फाईल सिस्टीम दिसली आहे इथे, आणि इथे मी फक्त आता डेटा ब्लॉक्स काढतोय बरं का, हे डेटा ब्लॉक्स, इथे खूप सारे डेटा ब्लॉक्स आहेत इथे. आणि इथे मी मध्ये मध्ये डॉट 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 काढणार आहे, खूप जागा जाते म्हणून. इथे पण, आणि सॉरी, डॉट डॉट डॉट. सो इथे काय असं असू शकतं की हा ब्लॉक नंबर आहे 57 आणि 58. मग इथे आहे ब्लॉक नंबर 123, इकडे आहे 242, आणि मग इथे आहे 568. असे काहीतरी काहीतरी ब्लॉक्स आहेत. ओके. तर फारच वाईट आलंय हे, म्हणून मला जरा पुन्हा म्हणायचं. असं असू शकतं की हा फाईल ए चा ब्लॉक आहे, हा फाईल ए चा ब्लॉक आहे, आणि फाईल ए चा ब्लॉक आहे, आणि हा मात्र फाईल बी चा ब्लॉक आहे, आणि हा फाईल बी चा ब्लॉक आहे.
असं असू शकतं. आता बॅक टू आपल्या आयनोडच्या कंटेंटकडे जा. सो आपला आयनोडचा जो कंटेंट होता, आपण असा खूप मोठा आयनोड काढला होता, आठवत असेल तुम्हाला तर. आणि या आयनोड मध्ये शेवटचं फील्ड मी लिहिलं होतं डिस्क ऍड्रेसेस. तर हायपोथेटिकली जर का तुम्ही आता ही केस इमॅजिन केली, कुठली केस, ही वाली केस, की आपली फाईल आहे ज्याला आपण सलग ब्लॉक दिलेले आहेत. जे काय, फाईल साईज 350 आणि शेवटचा ऍड्रेस 200 आणि हायएस्ट ऍड्रेस 550. तसं जर का असतं आपलं, म्हणजे 200 आणि 550 आणि ही माझी फाईल आणि हा तुमचा आय नोड आहे, तर तुम्ही डिस्क ऍड्रेस या फील्डमध्ये याला बेसिकली तुम्ही स्ट्रक्चर असं ट्रीट करून फक्त स्टार्टिंग ब्लॉक ऍड्रेस आणि एंड किंवा हायएस्ट हे लिहून मोकळं झालं असता. म्हणजे काय, माझं स्टार्टिंग 200 आणि इकडे आहे 550. त्याच्यावरनं काय फायदा झाला असता, मला मला फाईल साईज पण कळला असता की बिगिनिंग ते एंड याच्यामध्ये अख्खी माझी फाईल आहे. आणि याच्यावरनं मला काय कळतो, फाईलचा साईज पण कळतो, 350 एवढे ब्लॉक्स आणि काय मल्टिप्लाय बाय ब्लॉक साईज. हे माझ्यासाठी सोपं होऊन जातं. पण हे शक्य नाहीये ना अनफॉर्च्युनेटली, की सलग तुम्हाला जेवढा फाईल साईज आहे तेवढं तुम्हाला मिळाला डेटा सलग. हे नेहमी होत नाही. फाईल तुमची खूप मोठी असू शकते आणि ह्याचे ब्लॉक्स कुठे पण असू शकतात. मग तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे, असं नाही होते ना, मग आपण असं करूयात की ज्या ज्या ब्लॉक्स मध्ये माझ्या फाईलचा डेटा आहे त्या त्या ब्लॉकचे नंबर्स मी आयनोड मध्ये लिहितो. मग आता मी काय करतोय, इथे 200 आणि 250 हे लिहायच्या ऐवजी मी सांगतोय की डिस्क ऍड्रेस मध्ये मी फक्त ब्लॉक नंबर्स लिहितो. म्हणजे हा जर का फाईल ए चा आयनोड असेल तर त्याच्यामध्ये मी काय लिहीन, नंबर 57 लिहीन त्याच्यामध्ये मी. त्याच्यानंतर नंबर 123 लिहीन आणि 568 लिहीन. ओके, कारण फाईल एचा डेटा कुठल्या ब्लॉक्स मध्ये, ब्लॉक 57, ब्लॉक 123 आणि ब्लॉक 568. आता हे लिहिताना मी कसं लिहिलेलं, हे नंबर मी कसे लिहितो, की थांबा, उदाहरण देतो आता मी तुम्हाला. ब्लॉक बीचं पण लिहूयात आपण. इकडे बीचा डेटा कुठे आहे, 58 आणि 242. ते मात्र मी 242,58 असं लिहितो. आणि हे मी असे उलट का लिहिलं, कारण फाईल ए मधला पहिला जो ब्लॉक आहे, म्हणजे फाईल एचा पहिला 1K डेटा, म्हणजे पहिले 1024 जे बाईट्स आहेत ते आहेत ब्लॉक नंबर 57 मध्ये. दुसरे जे 1024 ते 2047 हे आहेत ते आहेत ब्लॉक नंबर 23 मध्ये. आणि त्याच्यानंतर 2047 नंतर तर किती येतं रे, 3072 ना, 24-72. सो 2048 ते 3072 हे बाईट्स आहेत. हा जो ब्लॉक आहे तो 568चा ब्लॉक आहे. तसं फाईल बी चे पहिले 1024 बाईट्स 0 ते 1023 हे 242 ब्लॉक मध्ये आहेत. आणि पुढचे जे 24, पुढचे जे 1024 आहेत, पुढचे 1024 म्हणजे जो एक ब्लॉक आहे तो मात्र आहे 58 मध्ये. म्हणजे आता हे मॅपिंग कसं केलं तुमच्या लक्षात येत आहे का, की मला लॉजिकली मला शून्यापासूनच सुरुवात करायची आहे मोजायला माझ्या फाईल मधले बाईट्स. तर माझे पहिले बाईट्स कुठे आहेत त्याचा फक्त ब्लॉक नंबर मला द्या. मग माझे पुढचे 1024 कुठे आहेत तो मला ब्लॉक नंबर द्या. मग पुढचे 1024 कुठे आहेत तो मला ब्लॉक नंबर द्या. मग तुम्ही म्हणाल की असे किती ब्लॉक्स लागतील आपल्याला. असे जर का आपल्याकडे 10 ब्लॉक्स असतील
10 ब्लॉक्सचा जर का आपला अरे असेल तर आपल्याला 10K एवढा साईज आपल्याला फाईलचा मिळेल. पण तुम्हाला आता ऑलरेडी कळलेलंच आहे की 10K तर काय, किस झाड की पत्ती, एवढं काही नसतं 10K म्हणजे. एवढी मोठी फाईल काय, एवढी 10K म्हणजे काही फारशी मोठी फाईल नसतेच. मग आता ह्याच्याहून जास्त जर का आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तर काय करायचं, आणि तो सगळा डेटा आयनोड मध्ये पण असला पाहिजे ना, कारण का आयनोड मध्ये सगळ्या डिस्कचे ऍड्रेसेस आहेत. तो आयनोड मधनं तो ऍक्सेस करता आला पाहिजे आपल्याला. मग ही ट्रिक ज्यांनी त्यांनी जी केली ना, ती अफलातून ट्रिक आहे, जी आजही लिनक्समध्ये वापरली जाते. आजही वापरली जाते लिनक्समध्ये. म्हणजे बेसिकली जसा युनिक्सचा डिस आयनोड मधला जो ऍरे आहे त्याला 13 मेंबर ऍरे म्हणतात, तसाच लिनक्समध्ये तो ऍरे आहे 15 मेंबरचा. 15 मेंबर ऍरे इन लिनक्स. जसं युनिक्समध्ये पहिले जे 10 मेंबर आहेत या ऍरेचे ते डायरेक्ट ब्लॉक्स आहेत. पान नंबर 69, पान नंबर 69 बघतोय आता आपण पुस्तक आपलं, ते आपण समजून घेतोय बेसिकली. पहिले जे 10 ब्लॉक्स आहेत ते डायरेक्ट ब्लॉक्स आहेत, जिथे फक्त डायरेक्ट ब्लॉकचे ऍड्रेसेस आहेत. त्याच्यानंतर त्यांनी काय आयडिया केली आहे की ब्लॉक साईज माझा आहे 1K, राईट, म्हणजे 1024, आणि मी वापरतो आहे 32 बिट नंबर्स किंवा 32 बिट आर्किटेक्चर. तर आता या 1024 मध्ये मी किती असे 32 बिट नंबर्स लिहू शकतो? दॅट इज 1024 डिवायडेड बाय 32, म्हणजे याचं उत्तर किती येतं? बेसिकली 2 to the power 10 आणि 2 to the power 5 ना. येस. 32 बिट म्हणजे किती? 4 बाईट्स. आणि 4 बाईट्स म्हणजे काय? माझ्याकडनं पॉवर चुकली इकडे. So this is basically 256. ओके, म्हणजे आपण एका ब्लॉकमध्ये 256 नंबर्स लिहू शकतो का? कारण का 1 इंटिजर नीड्स 4 बाईट्स. तसे तुम्ही किती इंटिजर लिहू शकता? 256 इंटिजर्सला 256 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू 1024 बाईट्स. म्हणजे तुम्ही एका ब्लॉकमध्ये जर का तुम्हाला डेटा लिहायचा नसेल, कारण तुमचा 1 ब्लॉक आहे ना, म्हणजे 1K तुमचा ब्लॉक आहे, त्यामुळे तुम्हाला डेटा लिहायचा नसेल तर तुम्ही त्या डेटाच्या ऐवजी नंबर लिहू शकता पुढच्या ब्लॉकसाठी. एक ते काय म्हणतात की पहिले जे 10 ब्लॉक्स आहेत त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ब्लॉकचे ऍड्रेसेस लिहा, आणि नंतर जे आहेत तिकडे तुम्ही काय लिहा, 256 नंबर्सच लिहा फक्त. त्यांनी काय होईल, आता इकडे मी तुम्हाला ती संपूर्ण डायग्राम काढून दाखवणार आहे की काय होतं नेमकं. आणि आय होप त्यांनी हा आयात रेकॉग्नाइज करावा. नाही, नाहीच केला त्यांनी. एकदा परत ट्राय करणार आहे मी. आहा, उत्तम. थोडासा चेंज करतो मी. सो आता मी फक्त तुमचं 13 मेंबर ऍरे दाखवतोय, तुमच्या आयनोड मध्ये डिस्कचे ऍड्रेसेस कसे असतात ते. 13 मला इकडे दाखवता येतात का बघू दे, एक मिनिट थांबा आधी. नाही. ओके, सरळ काढलं तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, हे नाही होणार बहुतेक माझे. 8,
9, 10, 11, 12, 13 झाले की राव. व्हेरी गुड. सो इथे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 11 आणि 12 हा 13 मेंबर आहे. यातले जे 10 आहेत 0 ते 9 याच्यामध्ये डायरेक्ट तुमच्या ब्लॉकचे नंबर असतात. आता इथे आपण काढूया डेटा ब्लॉक्स. आता आपण हे कॉपी करूयात. कॉपी पेस्टची जी काय मला आवड आहे. अरे कॉपी कॉपी का होत नाहीयेस तू आता? ओके, पुन्हा एकदा काढतो मी कॉपी करायला. कॉमन येस. परत पेस्ट का करू बरं असो. नाही हे नाही करायचंय मला पेस्ट. अंडू. ठीक आहे चला मी पटापटा काढतो इकडे फक्त ब्लॉक्स. मग हे तेवढ्या साईजची येणार नाही. प्रत्येक वेळेला साईज पण वेगळा येतोय. असो. हे सगळे माझे बेसिकली डेटा ब्लॉक्स आहेत माझे हे. आता तुम्हाला सिंगल इनडायरेक्ट म्हणजे काय ते सांगतो. म्हणजे इथे काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे कुठला तरी एक ब्लॉकचा नंबर टाका. म्हणजे लेट से 123. मग इकडे तुम्ही टाकाल 58. आपले वरचे नंबरच घेऊ आपण. मग इकडे तुम्ही घ्याल 409. मग इकडे तुम्ही घ्याल 1024. हे मुद्दाम मी असे नंबर पण टाकतो इकडे. 429. हे काय आहेत 123, 58, 409 वगैरे हे इथल्या ब्लॉक्सचे नंबर आहेत. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल तुमचा ब्लॉक 58 आहे. मग हा तुमचा ब्लॉक 123 आहे. मग हा तुमचा ब्लॉक 409 आहे. मग इथे तुमचा ब्लॉक आपण 429 काढूयात छोटासा. 429 आणि मग इकडे तुमचा 1024 आहे. सो इथे 123चा ऍड्रेस आहे. म्हणजे तुमच्या फाईल मधले 0 ते 1023 म्हणजे पहिले 1024 बाईट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कुठे जायचंय. ते आहेत ब्लॉक 123 कडे. नेक्स्ट जर का तुम्हाला बघायचे असतील म्हणजे पुढचे तुमचे 1024 बघायचे असतील तर ते कुठे आहेत 58 मध्ये. ओके. आता जर का तुमची फाईल ही 10K पेक्षा मोठी असेल तर तुमचे जे ब्लॉक्स आहेत ते डायरेक्ट ब्लॉक मध्ये स्टोअर केलेले नाहीत. कारण का 9च्या नंतर डायरेक्ट ब्लॉकच नाहीत आपल्याकडे. 10 मध्ये जो पॉइंटर असणार आहे सो 10 मध्ये आपण एक इमॅजिनरी नंबर टाकूयात 666 असा. हा ब्लॉक तो 666 नावाचा जो ब्लॉक असणार आहे त्याच्यामध्ये सरळ हे काढायला पाहिजे होतं. परत एक छानपैकी आहेतच डिटेक्ट होतोय. आणि आता कमाल आहे बाबा. म्हणजे तुम्हाला इतकं तर हसू येत असेल. मला ते हसू फक्त ऐकू येत नाहीये एवढंच. असो. हा 666 नावाचा ब्लॉक आहे आपला. याच्यामध्ये आता काय आहे तर याच्यामध्ये डेटा नाहीये. आता हा आपला परत 1024चा ब्लॉक आहे. याच्यामध्ये फक्त नंबर्स आहेत. 256 ब्लॉक नंबर्स. म्हणजे काय की 666 मला याला आपण सिंगल इनडायरेक्ट म्हणतो. कारण 666 या ब्लॉकमध्ये हा जो की 1K ब्लॉक आहे. सगळे हे पण सगळे 1Kचेच ब्लॉक्स आहेत ना आपले. कारण का आपलं ब्लॉक साईज 1K आहे. तर या 1Kच्या ब्लॉकमध्ये मी 256 फक्त ब्लॉक नंबर टाकलेले आहेत. त्यामुळे इथे काय असू शकतो या 256 ब्लॉक्स मध्ये असा एक नंबर असू शकतो इकडे लेट से 2456 आणि हा 2456 जो आहे तो ब्लॉक मात्र डायरेक्ट ब्लॉक इथे आहे.
ओके, तसे इथे बाकीचे पण ब्लॉक नंबर असू शकतात. तसं आता मग सिंगल इनडायरेक्ट झाला हा आपला 10वा एलिमेंट, किंवा 1 पासून मोजलं तर 11वा एलिमेंट. तसं 11वा जो इंडेक्स 11 मध्ये जो एलिमेंट आहे तो बेसिकली डबल इनडायरेक्ट आहे. म्हणजे इथे एक 256चा आहे, आणि याच्यातल्या प्रत्येकामध्ये परत एक पॉइंटर आहे अजून एका सिंगल इनडायरेक्टला. हे 256 नंबर आहेत, आणि याच्यातला प्रत्येक जो आहे तो मात्र पॉइंट करणार आहे ऍक्च्युअल डेटा ब्लॉक्सला. हा इकडे कुठे असू शकतो बेसिकली. आणि शेवटचा एलिमेंट जो आहे तो बेसिकली ट्रिपल इनडायरेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 3 इनडायरेक्शन असणार आहेत. तर मला हे मूव्ह करता येत आहे का बघूया जरा, कारण मला बेसिकली ट्रिपल इनडायरेक्ट काढायला माझ्याकडे जागाच उरली नाही. अंडू, 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 अंडू. 256 पुन्हा एकदा सिलेक्ट करा, आणि हे एवढं सिलेक्ट करायचंय मला. हे जरासं मूव्ह करायचंय मला, आणि तिकडे सगळीकडेच माती होणार आहे आता, कारण हे ठीक आहे. ॲरो बदलू आपण परत ते. नाही, असो सेम ठेवतो मी. तुम्हाला सिंगल इनडायरेक्ट आणि डबल इनडायरेक्ट वरनं बेसिकली ट्रिपल इनडायरेक्ट म्हणजे काय याची आयडिया आली असेल. आता तुम्ही पेज नंबर 69 वर बघा, तर इकडे बेसिकली इकडे 3 इनडायरेक्ट आहेत. सो इकडे 1, 2 आणि 3, आणि मग इथून तुम्ही डायरेक्ट ब्लॉकला जाणार. सो इकडे 256 नंबर आहेत, इकडे 256 नंबर आहेत, आणि इकडे 256 नंबर आहेत. आणि हे 256 जे आहेत सगळे, हे 256 ब्लॉक नंबर्स आहेत सगळीकडे. म्हणजे 256 हा आकडा नाहीये तिकडे ऍक्च्युली. ठीक आहे, आणि इथून पण आपण पॉइंटर दाखवायचा होता नाही का, डेटाकडे चाललेला आहे. सो आता असा जर का हा 13 मेंबर अरे असेल, तर तुम्हाला मॅक्सिमम किती साईजची फाईल करता येईल त्या काळच्या युनिक्समध्ये. तो पहिल्या 10 मध्ये तुम्हाला किती किती मिळाले, पहिले 10 डायरेक्ट ब्लॉक्स. ते डायरेक्ट ब्लॉक्स आहेत ना, तो ते सरळ 10 मल्टिप्लाय बाय 1K, म्हणजे तुम्हाला किती झाला, 10K ची फाईल आली. मग 1 इनडायरेक्ट ब्लॉक, त्याच्यामध्ये किती नंबर आहेत, 256 नंबर. 256 मल्टिप्लाय बाय किती, प्रत्येक हे 256 आहेत ते कुठे चाललेत, सिंगल इनडायरेक्टच्या त्या त्या ब्लॉकला चाललेत, राईट. तो 256 तुमच्या झाला, 256 इंटू 1024. आशिष, असतो कॅल्क्युलेशन अगदी करेक्ट आहे, ऑन पॉइंट. सो हे जे कॅल्क्युलेशन जे मी करतोय आता, ते तुम्हाला सगळ्यांना पान नंबर 70 वर केलेलं दिसेल. सो सिंगल इनडायरेक्ट तुम्ही जर का वापरला एक इनडायरेक्ट ब्लॉक, तर तुम्हाला बेसिकली 256K पर्यंत फाईलला जाता येईल. तुम्ही 2 इनडायरेक्ट ब्लॉक वापरले तर हाच नंबर तुमचा 64M पर्यंत जाईल, 64 MB पर्यंत जाईल. आणि 3 इनडायरेक्ट ब्लॉक तुम्ही वापरले तर तुम्हाला बेसिकली 16G पर्यंत तुम्ही जाल. इथे मुद्दाम मी मी बी बाईट आणि की बी बाईट वगैरे करत नाहीये, पण तुम्हाला तो पॉइंट कळलेला आहे आता, आय होप. म्हणजे कारण 2 इनडायरेक्ट ब्लॉक म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक या 256 तुम्ही 256 मल्टिप्लाय करायचं बेसिकली इकडे, आणि इकडे 256चा क्यूब करायचा. कारण हे 256 टाइम्स 256 आहे. जर का तुम्ही सगळे भरले असतील तर, बरं का, हे सगळे कायम भरलेले असतील असं नाही. प्रत्येक फाईलसाठी जी फाईल 10K पेक्षा जास्त जाईल त्या फाईलसाठीच हा 10व्या नंबरला सिंगल इनडायरेक्ट होईल. जी फाईल तुमची 256K पेक्षा मोठी जाईल त्यासाठी तुमचं डबल इनडायरेक्ट जाईल, आणि जी फाईल तुमची 64M पेक्षा मोठी जाईल त्यासाठी तुमचा थर्ड इनडायरेक्ट ब्लॉक वापरला जाईल.
झेपलॅक आहे केवढं भारी आहे की त्यांना हे तेव्हा सुचलंय आणि हे लिनक्स मध्ये आजही वापरलं जातं. फक्त 13 मेंबरच्या ऐवजी सॉरी 13 मेंबरच्या ऐवजी 15 वापरतात ते लिनक्स मध्ये. आणि आय थिंक लिनक्स मध्ये त्याचा 12+3 आहे का 11+4 आहे मला माहिती नाही. आदित्य मेसेज असा आता जास्त क्लिअर झाला ऍक्च्युअल फाईल प्रोसेस कधी होते ते. येस, आता हे आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत. ते विथ विथ एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला अजून मजा येणार आहे. डिस्क ऍड्रेस मध्ये या ऍरेचा ऍड्रेस असतो का? डिस्क ऍड्रेस मध्ये या ऍरेचा ऍड्रेस असतो का? येस, तुम्ही असं म्हणू शकता. रादर डिस्क ऍड्रेस मध्ये हा असतो ऍड्रेस. इथे सपोज आपण याला काही ऍड्रेस दिला इकडे, लेट से 124ABC असा काहीतरी हा जो ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस एक्झॅक्टली त्या तुमच्या आयनोड मध्ये असतो. म्हणजे कुठे असतो? हा डिस्क ऍड्रेस. अजून एक कमेंट अशी आहे, FAT32 वर 4GB ट्रान्सफरचं लिमिट असतं, यामागचं रिझन काय असेल? अरे खूपच छान प्रश्न आहे हा. बघा ना तुम्ही, आता आता फाईल साईज जो तुमचा आहे, सो डिस्क आयनोड मध्ये फाईल साईज नावाचं पण एक फील्ड असतं ना. आता फाईल साईज तुम्ही कुठल्या नंबरमध्ये ठेवताय? सो दिस 4GB तुम्ही जे म्हणताय लिमिट, 4GB इज डेफिनेटली रिलेटेड टू 32 बिट. का? कारण का तुम्ही बेसिकली 2 to the power 32 करा आणि तुम्हाला 4GB येतं का नाही ते बघा. मग तुम्हाला 2 to the power 32 म्हणजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली 4GB. तुम्हाला तेवढंच करता येणार आहे मॅक्सिमम. म्हणून ते फाईल ट्रान्सफरचं लिमिट आहे. आणि म्हणून तर तुम्ही विंडोजवर असं म्हणताय तसं की NTFS मध्ये तुम्हाला मग त्याच्याहून जास्त असेल तर तुम्हाला फॉर्मॅट करायला लागतं. सो येस, 4GB इज रिलेटेड टू 32 बिट. म्हणजे तुम्हाला कळलं का की युनिक्समध्ये तुम्ही जरी 16GB वगैरे करू शकता, तरी तुमचं फाईल साईज जे आहे, जो तुमचा आहे तो फाईल साईज जर का तुमचा स्टोअर करायला कमी जागा असेल तर काय? अजून एक वाचलं होतं की 32 बिट OS वर 4GB रॅमचं लिमिट असतं, ते पण सेमच का? हो, कारण 32 आणि 4 तेच तर त्याचं कारण आहे ना. आणि आता तुम्ही बघितलं तर सगळ्या मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टीम या 64 बिट आहेत. आणि आपण आता 64 बिट आर्किटेक्चरच वापरतो सगळेजण. कोणीच 32 बिट वापरत नसावं, इफ आय एम नॉट मिस्टेकिंग. बहुतेक तुम्ही सगळेजण 64 बिटच वापरत असाल आता. हो, पण थिंग इज तुम्हाला इनडायरेक्ट ब्लॉकनी एवढी फाईल करता येते, पण तुम्हाला जर का फाईल साईजच तेवढा बेसिकली स्टोअर करता येणार नसेल तर काय पॉईंट आहे ना. म्हणजे हे मॅक्सिमम लिमिट तुम्हाला दिलेलं आहे आता 13 मेंबर अॅरेमुळे. पण इन रियालिटी आता तुम्हाला हे माहिती आहे की आजकाल तुमचे जे व्हिडिओ फाईल्स वगैरे असतात त्या खूप मोठ्या असतात, 16GB पेक्षा सुद्धा. राईट? तुम्ही गिगाबाईट पेक्षाचं लिमिट ओलांडून बेसिकली बिग डेटा काय म्हणतो आपण? तुम्ही जेव्हा टेराबाइट्स किंवा पेटाबाइट्स ऑफ डेटा तुम्ही बेसिकली फाईलमध्ये ठेवू शकता, मग तुम्ही कशामुळे तेवढा डेटा तुम्ही ठेवू शकता? असे तुम्ही इंडायरेक्शन वाढवत गेला, तुम्ही इतर इंटरनल डेटा स्ट्रक्चर्स आणलीत की तुमचा फाईल साईज कितीही वाढू शकतो ना. मग तुम्हाला फाईल साईज पण एका व्हेरिएबल मध्ये बेसिकली स्टोअर करायची गरज उरत नाही. मग त्यामध्ये पण तुम्ही चेंज करू शकता. ओके. सॉरी इफ आय मिस दिस, बट या डायरेक्ट इनडायरेक्ट आयनोडच्या फील्डमध्ये ब्लॉकचा ऍड्रेस कसा जातो, त्यासाठी कोणता खास अल्गोरिदम आहे का? येस, तोच खास अल्गोरिदम आहे बीमॅप. नाही नाही नाही, थांबा थांबा, बीमॅपने आपल्याला मॅप करायचं. तुम्ही हे विचारताय ना की ब्लॉकमध्ये ब्लॉकचा ऍड्रेस जातो कसा इथला फाईल मधला. सो हा अल्गोरिदम तुमचा अलॉकनी जातो. त्यासाठी पण खास अल्गोरिदम आहे. सगळ्यासाठीच खास अल्गोरिदम आहेत आपले. ओके. त्यासाठी अलॉक हा अल्गोरिदम आहे, फाईल हे अलोकेट करणे ब्लॉक्स. अलॉकच्या वेळी आपण बघूयात. चला आता आपण हे एक्झाम्पल बघूया पुस्तकातलं.
जेणेकरून तुम्हाला ते फॉर्म्युले आणि हे नीट मला सांगता येईल. पुन्हा एकदा मी सेम डायग्राम काढणार आहे आणि अशी अपेक्षा करणार आहे की मला तो डिटेक्ट करतील ते. व्हेरी गुड. चला, हे चला नाही, कुठे चलू नका तुम्ही, मला फक्त काढू द्या हे डायग्राम. 0 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आपला 13 नंबरचा ॲरे आला. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता याच्यामध्ये जे ब्लॉक नंबर्स आहेत ते ऍक्च्युअल डेटा ब्लॉक्स नंबर आहेत आणि हे मी सेम पुस्तकातले घेणार आहे नंबर्स, काही त्याच्यामध्ये चेंज करणार नाहीये. 0 आणि 0 म्हणजे इथे कुठला डेटा नाहीये. त्यानंतर परत 101 367 0 428 96 आणि 24. ओके. आणि आता या डायग्राम मध्ये जे ऍडिशन आहे ते मी फक्त तुम्हाला सांगतो की इथे लॉजिकल 0 ते 1024 चा डेटा इथे आहे. 1024 ते 2048 चा डेटा ब्लॉक नंबर 228 मध्ये आहे. तिथपासून ते 3072 पर्यंतचा डेटा इथे आहे. मग येतं 4096, मग येतं 5120, मग आहे 6144, मग आहे 7168, मग आहे 8192, मग आहे 9216, मग आहे 10240, म्हणजे आपला बेसिकली 1K. आणि याच्या पुढे जे आहे ती खरी गंमत आहे. आता याच्या पुढे 10240 पासूनचा कुठपर्यंतचा डेटा 428 मध्ये असणार आहे, तो जो नंबर आहे मोठा, तो नंबर आहे 272384. कारण काय, हा जो 428 आहे तो आहे डायरेक्ट ब्लॉक्स, म्हणजे आपला सिंगल इनडायरेक्ट, राईट. त्याच्यामध्ये 256 ब्लॉक ऍड्रेसेस आहेत. सो त्यामुळे तिकडे तुम्ही बेसिकली 256 मल्टिप्लाय बाय 1024 हे जरा कॉम्प्युट करा आणि ते त्याच्यामध्ये ऍड करा की तो नंबर येईल की नाही बघा. तो हे मी करून बघणार आहे. 256 मल्टिप्लाय बाय 1024 आणि हा नंबर तुमचा जो येईल तो तुम्ही आधीच्या नंबरशी ऍड करा आणि तिथपर्यंत तुमचा तो नंबर येईल. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये मिळतील. कुठल्या कशामध्ये, 428 मध्ये. त्याच्यानंतरचा जो नंबर आहे की कुठपर्यंतचे बाईट्स तुम्हाला ब्लॉक नंबर 9156 मध्ये मिळणार आहेत, तो नंबर तुमचा खूपच मोठा आहे. तो मी ते लिहून ठेवलाय कडेला. 67108864 हे आधीच्या याच्यामध्ये ऍड करायचे बेसिकली 272 मध्ये. सो प्लस 272384. आणि हा नंबर मी कॅल्क्युलेट करायचा म्हणजे नुसता लिहायचा प्रयत्न नाही केलेला, पण दॅट इज द पॉइंट. सो आता तुम्हाला हे बघायचंय की आपल्याला जर का फाईलचा 9000वा बाईट हवाय तर 9000वा बाईट कुठे आहे. आता तुम्हाला कळेल की लॉजिकल हे मी का नंबर लिहिले, हे पुस्तकात नाही येत नंबर, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे नंबर असे इंटरप्रिट असं करायचं आपल्याला. तुम्हाला कळलं की 9000 कुठे असणार आहे. या डायग्रामकडे बघून तुम्हाला लगेच कळणार आहे की 9000 कुठे असणार आहे. इथे 9000वा बाईट आपल्याला इकडे मिळणार आहे. म्हणजेच कुठे, ब्लॉक नंबर 367 मध्ये. 367 जिथे कुठे असेल या ब्लॉक मध्ये तुम्हाला 9000 मिळेल. आणि हा 9000 तुम्हाला या डेटा ब्लॉक मध्ये किती वेळा ऑफसेटला मिळेल हे मला सांगा बरं कोणीतरी.
तुम्हाला 9,000वा बाईट पाहिजे, तर तुम्ही या 13 मेंबर अरे मधल्या एलिमेंट 8ला गेला, म्हणजे 9व्या एलिमेंटला गेला, तिकडे तुमचा ब्लॉक ऍड्रेस 367 आहे, त्या ब्लॉकला तुम्ही गेलात. त्या ब्लॉकमध्ये तुमचे 8,192 ते 9,216 हे बाईट्स आहेत. तिथे तुमचा 9,000वा बाईट कितव्या ऑफसेटला असेल? 808. अगदी बरोबर श्रीरंग, करेक्ट. सो इकडे तुमच्या 808ला, कारण हा जो ब्लॉक आहे 367, याच्यामध्ये कुठले तुमचे बाईट्स आहेत? 8,192 ते 9,216. सो इकडे बरोबर तुम्ही 808चा ऑफसेट घेतला की तुम्हाला 9,000वा बाईट मिळेल. आता हे इतकं इथं डिटेल सांगण्याचं कारण असे की हे तुमचं सगळे कॅल्क्युलेशन आहे ना, ते तुम्ही जेव्हा फाईल ओपन करून म्हणता की सीक करा आणि राईट करा, हे जेवढं तुम्ही फास्ट भराभरा करता, त्याच्या आतमध्ये हे एवढं सगळं होत असतं की माझ्या या बाईटला इथपासून इथपर्यंत पुढे जा, एलसीक करा आणि एवढे बाईट लिहा. ते लिहिण्यासाठी असं सगळं ब्लॉक्सना फॉलो केलं जातं. आता हे उदाहरण खूप सोपं झालं. हे 9,000वा बाईट कुठे? 8व्या डायरेक्टला असणार आहे. पुढे जे ती खरी गंमत आहे. आता ती गंमत म्हणजे काय? आता तुम्ही घेताय बाईट ऑफसेट 350,000 किंवा 3,50,000वा बाईट कुठे? आता तुम्हाला हे माहिती आहे की 3,50,000वा बाईट हा डेफिनेटली माझ्या डायरेक्ट ब्लॉक्स मध्ये नाहीये, कारण डायरेक्ट ब्लॉक कुठे संपतात? इथे संपतायत. मग 3,50,000 हा 2,72,384 पेक्षा पण मोठा आहे, म्हणजे हा सिंगल इनडायरेक्ट ब्लॉक मध्ये पण नाहीये. मग हा कुठे आहे? 3,50,000 हा कुठेतरी डबल इनडायरेक्ट मध्ये असणार आहे. मग आता हा 3,50,000 या डबल इनडायरेक्ट ब्लॉक मध्ये मी काढायचा प्रयत्न करतो. आता इथे डबल इनडायरेक्ट सरळ काय माझा आयत येईना, पुन्हा नाही चालेला. एकदा पुन्हा प्रयत्न करतो मी. हा, चला. आणि आता अजून एक आयत काढून घेतो मी. हा त्याला लगेच काढता आलेला आहे, हरकत नाही. आम्हाला रिसाईज नाही करता येत का? नाही. हा, येस, थोडासा मोठा करायचा आहे मला, आणि त्यामध्ये जास्त डेटा आणायचा आहे मला. सो आता हा जो डबल इनडायरेक्ट आहे माझा, आणि हा सिंगल इनडायरेक्ट आहे, त्या डबल इनडायरेक्ट मध्ये 256 नंबर आहेत ना, त्यातला मी कितव्या नंबर मध्ये माझा ब्लॉक बघायचा हे मला कसं कळणार? आणि इथे पण या सिंगल इनडायरेक्ट मध्ये पण 256 नंबर आहेत ना, 0 ते 255. तसंच आता इथे मी हे वेगळ्या रंगाने दाखवू का? ऍक्च्युली ते बरं पडेल का? असंच करतो मी ऍक्च्युली. डबल इनडायरेक्ट मी ब्लूनी दाखवतो. सो इथे 0 ते 255 असं एवढे सगळे ब्लॉक येथे. 0, 1 ते 255. डबल इनडायरेक्ट मी ग्रीननी दाखवतो. 0, 1 ते 255 एवढे नंबर इथे. तर आता यातल्या कुठल्या नंबरमध्ये नेमका मला हवा तसा ब्लॉक आहे? तर आता या 3,50,000चं माझ्या सिंगल इनडायरेक्ट डबल इनडायरेक्ट मधल्या ब्लॉक मध्ये कन्व्हर्जन करून ते नंबर कसे काढायचे, याच्यासाठीचा जो अल्गोरिदम आहे तो बाकमध्ये दिलेला नाहीये. त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा बाकमध्ये दिलेला नाहीये, ऍज फार ॲज आय नो. ठीक आहे, तर आता तो फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे इथे. आणि ते पुस्तकात त्यांनी उदाहरण दाखवलेलं आहे थोडंसं, पण ते प्रॉपर त्यांनी फॉर्म्युला नाही दाखवलेला तिकडे. त्यामुळे तुम्हाला मी प्रॉपर त्याचा फॉर्म्युला दाखवणार आहे की त्याचा कुठला फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, म्हणजे काय? हा अल्गोरिदम आहे. हा आपण क्लासमध्ये तयार करणार आहोत अल्गोरिदम. त्या अल्गोरिदमला आपण काय नाव देऊयात? बाईट ऑफसेट टू अरे ब्लॉक्स. ठीक आहे, याला आता काय इनपुट दिलंय आपण?
बाईट ऑफसेट हे त्याला इनपुट आहे आणि ब्लॉक साईजचं माहिती पाहिजे ना आपल्याला काय आहे ते निदान एवढं तरी माहिती पाहिजे ना की काय आहे त्याचा ब्लॉक साईज. तर आता डिफाईन काय करायचं आपण हे डिफाईन करूया आपण. डायरेक्ट ब्लॉक्स आपले किती आहेत. डायरेक्ट ब्लॉक्स आहेत आपले 10. आता हा अल्गोरिदम सुरू झाल्यावर आपण हे चेक करायचं आहे की आधी जो आपल्याला बाईट ऑफसेट आलाय हा लेस दॅन डायरेक्ट ब्लॉक्स आहे का. जर 9,000च्या वेळी काय झालं होतं आपलं हे लगेच कळलं होतं ना आपल्याला की 9,000च्या वेळी हा डायरेक्ट ब्लॉक मध्ये तर आपला आहे डायरेक्ट. ठीक आहे. सो आपल्याला हे बघायचंय की हा जो ब्लॉक नंबर आहे आपला तो त्याचा तो डायरेक्ट ब्लॉक पेक्षा कमी आहे का. पण त्यासाठी आपल्याला त्याचा आधी बाईट हे काढायला लागेल ब्लॉक इंडेक्स काढायला लागेल. सो आपण तो आधी कॅल्क्युलेट करूया कारण बाईट ऑफसेट हा 9,000 किंवा मोठा नंबर पण असू शकतो. सो हे खोडतो मी इकडे. मी चेक करतो इकडे त्याचा इंडेक्स त्याला मी बाईट इंडेक्स म्हणू का. बाईट इंडेक्सच म्हणतो त्याला किंवा त्याला ब्लॉक इंडेक्स म्हणूयात आपण की कुठल्या ब्लॉकमध्ये तो असणार आहे. ब्लॉक इंडेक्स मी कॅल्क्युलेट करणार आहे बेस्ड ऑन बाईट ऑफसेट आणि मला ऑलरेडी माहिती आहे की ब्लॉक साईज काय आहे त्याला मी त्याने डिवाइड करणार आहे ब्लॉक साईज. आणि मग मी चेक करणार आहे की हा जो ब्लॉक इंडेक्स आहे हा डायरेक्ट ब्लॉक्स पेक्षा कमी आहे का. ठीक आहे. तसं जर का असेल तर मी डायरेक्ट रिटर्न म्हणणार आहे रिटर्न ब्लॉक इंडेक्स. म्हणजे काय जर का ब्लॉक इंडेक्स माझा 9,000 आला तर 9,000 डिवायडेड बाय ब्लॉक साईज आहे माझा 1024 तिथे मला उत्तर बरोबर 8 येईल आणि तो मी 8 लगेच रिटर्न करीन. जरा हे चेक करा मी पण चेक करतो. 9,000ला 1024 ने डिवाइड करा आणि त्याचा हे किती येतोय ते बघा कोशंट. कोशंट त्याचा 8 येईल. करेक्ट. सो ते त्या केसमध्ये आपलं बरोबर चाललंय. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की आपल्याकडे एका ब्लॉकमध्ये किती पॉइंटर असणार आहेत. तो हे आपण चेक करूया. पॉइंटर पर ब्लॉक. ठीक आहे. पॉइंटर पर ब्लॉक इज इक्वल टू माझा बेसिकली ब्लॉक साईज डिवायडेड बाय 4 म्हणजे मला बेसिकली 256 मिळेल. आणि 256 हा आकडा मला ब्लॉक साईज वरनं का कम्प्युट करायचा आहे कारण ब्लॉक साईज मला अज्युम करता येईल की फिक्स आहे. पॉइंटर पर ब्लॉक हे मी अल्गोरिदम मध्ये कॉम्प्युट केलं. पॉइंटर पर ब्लॉक की 256 हे मला आलं उत्तर. हे उत्तर मला का लागणार आहे कारण आता मला 9,000 पेक्षा जास्त कोणी आलं 10,000 पेक्षा पुढचे कुठले बाईट ऑफसेट आले तर ती मला कंडिशन हँडल करायची. तो आता ब्लॉक इंडेक्स मी सबट्रॅक्ट करणार आहे मायनस इक्वल टू किंवा ऍक्च्युअली मी सरळ सिम्प्लिफाय करतो इक्वल टू ब्लॉक इंडेक्स मायनस डायरेक्ट ब्लॉक्स. हे का केलं मी कारण मी तर ब्लॉक इंडेक्स हा अपडेट केला आणि मग मला चेक करायचं आहे की आता आलेला जो ब्लॉक इंडेक्स आहे तो इफ इट इज लेस दॅन पॉइंटर्स पर ब्लॉक. आता आपलं 350,100 किंवा 3,05,000चं उदाहरण घेऊया. 3,05,000 ला 1024 नी भागा आणि मला उत्तर सांगा किती येतं कोशंट. 3,05,000 1024 ला नी भागा झाला आणि उत्तर सांगा मला किती येतं. मी पण कॉम्प्युट करतोय ते उत्तर. ते आलं 341 बरोबर. त्याचं उत्तर आलं 341. म्हणजे 3,50,000वा बाईट हा लॉजिकली स्पीकिंग 341व्या ब्लॉक मध्ये असणार आहे आपल्यासाठी. आता 341वा ब्लॉक कुठे आहे आपल्याला माहिती नाही. पहिले 10 ब्लॉक तर आपल्या डायरेक्ट ब्लॉक मधून मिळणार आहेत. त्या 10 ब्लॉक नंतरचे 256 मला या इथून मिळणार आहेत या माझ्या डायरेक्ट ब्लॉक मधून.
सो इथे मला असणार आहेत 256 ब्लॉक, पण मला तर 341 हवा आहे. म्हणजे पहिले 10 आणि हे 256 हे सगळे मला त्यातनं वजा केले पाहिजेत. म्हणून मी आता माझ्या अल्गोरिदम मध्ये काय करतो आहे की इफ ब्लॉक इंडेक्स इज लेस दॅन पॉइंटर्स पर ब्लॉक असं जर का असेल, इथे जर का मला मिळाला, म्हणजे मला बेसिकली सिंगल इनडायरेक्ट मध्ये तो मिळाला बरं का, याचा अर्थ तसं जर का मिळाला तर मी त्याला रिटर्न करून टाकणार सिंगल इनडायरेक्टली. सो सिंगल इनडायरेक्ट आणि ब्लॉक इंडेक्स रिटर्न. पण आपल्याला या केसमध्ये पण ते जाता येणार नाहीये. सो आपण हे वॉक करूयात या अल्गोरिदम प्रमाणे. पण जर काही या केसमध्ये गेलो नाही तर आपल्या सेकंड मध्ये जायचंय. म्हणजे बेसिकली तुम्हाला आता डबल इनडायरेक्ट मध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता परत ब्लॉक इंडेक्स इक्वल टू ब्लॉक इंडेक्स मायनस करायचा आहे. आणि आता तुम्हाला मायनस करायचं आहे पीपीबी. मी काय करतोय बघितलं का, की सुरुवातीला मी बघतोय की ब्लॉक इंडेक्स हा 10च्या आतला आहे का, 10च्या आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला उत्तर मिळत आहे का, नाही. मग 10नी पुढे जा, म्हणजे तुम्ही 10 वजा करा. मग पुढच्या 256 मध्ये मिळत आहे का, नाही का, मग ते 256 पण वजा करा. आणि हे वजा केल्यावर आपण परत काय चेक करणार आहोत, तो आहे का तिकडे. म्हणजे इफ आता इफ हा ब्लॉक इंडेक्स इज लेस दॅन, आता पीपीबी करून चालणार नाही. आता आपल्याला डबल इनडायरेक्ट असल्यामुळे पीपीबीचा स्क्वेअर घ्यावा लागेल. तिथे आहे का, मग आपण म्हणणार रिटर्न डबल इनडायरेक्ट जो असणार आहे. इथे आता आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. काय डबल इनडायरेक्ट आपला असणार आहे ब्लॉक इंडेक्स डिवायडेड बाय पॉइंटर पर ब्लॉक, आणि सिंगल इनडायरेक्ट इज ब्लॉक इंडेक्स मॉड्युलो पॉइंटर पर ब्लॉक. आणि शेवटी तुम्ही ऑफसेट पण कॅल्क्युलेट करू शकता. ऑफसेट इन डायरेक्ट ब्लॉक इज इक्वल टू तुमचा ओरिजिनल बाईट ऑफसेट मॉड्युलो ब्लॉक साइज. ठीक आहे. तर हा आता हे आपण वॉक थ्रू करूया या अल्गोरिदम मधून आपलं इनपुट. ठीक आहे. ही दोन्ही इनपुट आपण पुस्तकातली उदाहरणं आहेत ती घेऊया, आणि मग आपल्याला वेळ झाला तर अजून एक उदाहरण घेऊया. ओके. सो पहिलं उदाहरण आहे आपलं 9,000. राईट, पुस्तकात त्यांनी दिलं ना 9,000. पुढे गेलं. येस, बाईट ऑफसेट 9,000. आता मी दुसरा पेन रंग घेतो, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं झालं की आपण ह्याच्यामधनं वॉक थ्रू करतो आहोत. इतका किचमिट काढलाय अल्गोरिदम, मला माझीच लाज वाटते आता. पण असो, इथे अल्गो म्हणतो मी, हे इनपुट आहे त्याचं. आता इनपुट आपल्याला आलेला आहे बाईट ऑफसेट 9,000 आणि ब्लॉक साईज 1K तुम्हाला माहिती आहे. आता ब्लॉक इंडेक्स काय येईल 9,000 साठीचा, 9,000 डिवायडेड बाय 1024. उत्तर येणार आहे 8, आणि तुम्ही 8 लगेच रिटर्न केलं. ठीक आहे. सो 9,000ची केस सोपी आहे. ठीक आहे. 9,000ची केस सगळ्यांना कळले का या अल्गोरिदम मध्ये कशी होईल वर्क. ओके. आता हे पण बघून टाकू की त्याचा ऑफसेट कसा कॅल्क्युलेट होतो, की ब्लॉक इंडेक्सचा आपला 8 येईल इकडे 8. जर का आपल्याला ऑफसेट पण रिटर्न करायचा असेल तर ऑफसेट कसा कॅल्क्युलेट होणार आहे, ऑफसेट इक्वल टू बाईट ऑफसेट मॉड्युलो ब्लॉक साईज. सो बाईट ऑफसेट आहे 9,000, आणि हे कॅल्क्युलेट करा बरं, 9,000 मॉड्युलो 1024, आणि उत्तर परत तुमचं हे जे तुम्हाला हवंय ते उत्तर येत आहे का बघा. तुम्ही मगाशी दिलेलं उत्तर आहे ऑलरेडी 808. 808 उत्तर येत आहे का बघा. म्हणजेच तुमच्या त्या ब्लॉक नंबर 367 मध्ये तुम्हाला 9,000 बाईट हवा असेल तर तो तुम्हाला मिळणार आहे 808 बाईटला. करेक्ट. ग्रेट. आता 3,50,000 हे उदाहरण घ्या, आणि आता आपण याच्यातून बेसिकली वॉक थ्रू करूया. सो 3,50,000ला आपण
बेसिकली डिवाइड केलं ब्लॉक साईजनी. म्हणजे आता मी हे एक्झिक्यूट करतोय स्टेटमेंट. आता हे यासाठी पण मी जांभळा रंग घेतो. सो आता इथे बाईट ऑफसेट आपला काय आलाय, 3,50,000. ब्लॉक इंडेक्स काय येईल त्या केसमध्ये आपला, आपण ब्लॉक इंडेक्सला कसं कॅल्क्युलेट केलंय, बाईट ऑफसेट डिवायडेड बाय ब्लॉक साईज. तो आपला येणार आहे 341. सगळे अग्री का? बाईट ऑफसेट 3,50,000, त्याला डिवाइड करा 1024नी आणि क्वोशंट काय येतो ते बघा. तो येतो 341. ठीक आहे. आता 341 इज 341 लेस दॅन आपले डायरेक्ट ब्लॉक किती आहेत, 10. 341 इज लेस दॅन 10 आहे का? नाही. मग आपण पुढे गेलो. मग आपण पॉइंटर्स पर ब्लॉक कॅल्क्युलेट केले. पॉइंटर्स पर ब्लॉक आपल्याला मिळाले 256, कारण का ब्लॉक साईज आहे 1024 डिवायडेड बाय 4, 256. आता आपला ब्लॉक इंडेक्स आपण अपडेट केला. ब्लॉक इंडेक्स इक्वल टू ब्लॉक इंडेक्स मायनस डायरेक्ट ब्लॉक्स. म्हणजे आता आपला ब्लॉक इंडेक्स होणार आहे 331, कारण आपला ब्लॉक इंडेक्स होता 341. त्यातून आपण 10 वजा केले, कारण का डायरेक्ट ब्लॉक मध्ये हा 500% नाहीये आपल्याला माहितीये. मग आपण 10 वजा केले. आता बघितलं, आता जे 331 आहेत ते इज इट लेस दॅन माझा फर्स्ट सिंगल इनडायरेक्ट ब्लॉकची कपॅसिटी. माझ्या फर्स्ट सिंगल इनडायरेक्ट ब्लॉकची कपॅसिटी आहे 256 ब्लॉक्स, कारण त्याच्यामध्ये 256 नंबर्स आहेत ना. आता हे 256 इज 331 लेस दॅन 256? नो. मग आपण पुढे गेलो परत. आता आपण परत ब्लॉक इंडेक्स अपडेट केला. ब्लॉक इंडेक्स इक्वल टू ब्लॉक इंडेक्स मायनस पॉइंटर्स पर ब्लॉक. 331 मधून 256 वजा करा. 6 आणि 5 11, 1 7, 6 आणि 7 13. ब्लॉक इंडेक्स आला 75. बरोबर चालू आहे का? आता आपण काय चेक केलं, इफ ब्लॉक इंडेक्स इज लेस दॅन पॉइंटर पर ब्लॉक मल्टिप्लाय बाय पॉइंटर पर ब्लॉक. म्हणजे काय, 256 गुणिले 256. तर डेफिनेटली राईट, 75 इज डेफिनेटली लेस दॅन दीज टू. येस, 65536 करेक्ट. हे मी कॅल्क्युलेट नाही करते, कारण का 75 इज ऑलरेडी लेस दॅन 256. सो इट इज डेफिनेटली लेस दॅन 256 मल्टिप्लाय बाय वॉट एव्हर पॉझिटिव्ह नंबर. त्यामुळे या इफ मध्ये आपण आता जायचं आहे. आता तुम्ही डबल इनडायरेक्ट कॉम्प्युट करा. ब्लॉक इंडेक्स काय आहे, 75. त्याला डिवाइड करा पॉइंटर पर ब्लॉकनी, म्हणजे 256नी डिवाइड करा. तुमचा कोशंट जो येईल 0, तो असेल तुमच्या डबल इनडायरेक्ट मधला इंडेक्स. बघा पुस्तकामध्ये 0 आहे का? आणि ब्लॉक इंडेक्सला मल्टिप्लाय करा 256नी. बाकी किती येईल, 75. तो असेल तुमचा बेसिकली सिंगल ब्लॉक साठीचा इंडेक्स. सो तुमचा ब्लॉक इंडेक्स 75 जो आहे, त्याला तुम्ही 256 डिवाइड केल्यानंतर तुम्हाला जो नंबर मिळेल 0, दॅट इज युअर इंडेक्स इन टू डबल इनडायरेक्ट पॉइंटर, किंवा सॉरी डबल इनडायरेक्टचा टेबल. 75 डिवायडेड बाय 256, जो कोशंट असेल तो असेल तुमचा सिंगल इनडायरेक्ट मधला पॉइंटर, तो म्हणजे 75वा ब्लॉक. आणि ऑफसेट इन द डायरेक्ट ब्लॉक, म्हणजे जो 3333 आहे पुस्तकामधला डेटा ब्लॉक, त्याच्यामध्ये हा डेटा तुम्हाला कितव्या ऑफसेटला मिळेल. त्यासाठी तुम्ही ओरिजिनल ऑफसेट पण घेऊ शकता किंवा हा पण घेऊ शकता. सो बेसिकली तुम्ही आता 350 म्हणजे 3,50,000 घ्या आणि मॉड्युलो 1024 करा ब्लॉक साईज. तुम्हाला जे उत्तर मिळेल तो त्या ब्लॉक मधला ऑफसेट असणार आहे. तो असणार आहे आपला, सो इथे हे उत्तर आलं 0, हे उत्तर आलं 75 आणि हे उत्तर आलं 816. कारण बाईट ऑफसेट तुमचा आहे 350,000 आणि ब्लॉक साईज तुमचा आहे 1024. आणि आता हे सगळे नंबर आपले मॅच होतात का नाही ते बेसिकली चेक करा पुस्तकाशी. एक्सेप्ट पुस्तकामध्ये त्यांनी हा अल्गोरिदम दिलेला नाहीये. आणि आता आपण फक्त ही डायग्राम अपडेट करूयात त्यांच्याप्रमाणे. सो सिंगल इनडायरेक्ट मधल्या 0 मध्ये गेलो आपण. तो 0 मध्ये होता ब्लॉक नंबर 331. 331 म्हणजे बेसिकली सिंगल इनडायरेक्ट वाला ब्लॉक होता. त्या 331 मधल्या
75वा जो नंबर होता तो होता 3333 आणि तो जो डायरेक्ट ब्लॉक होता 3333 या ब्लॉकमध्ये आपण कुठल्या ऑफसेटला गेलो 816 या ऑफसेटला आपल्याला डेटा मिळाला. सो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे नंबर्स कुठले आहेत जे की लक्षात ठेवायलाच पाहिजेत 0 आणि 75. कारण तिथे गेल्याशिवाय तुम्हाला ऍक्च्युअल जिकडे तुमचा 3,50,000 बाईट आहे तिथे तुम्हाला जाताच येणार नाहीये. तर तुम्हाला कुठे जायचंय फाईलच्या 3,50,000 बाईटला जायचंय तुम्हाला. तिथे जाण्यासाठी तुम्हाला डबल इनडायरेक्ट मधला 0 इंडेक्स मधला नंबर लागणार आहे जो कुठला ब्लॉक नंबर आहे तो. कारण त्या ब्लॉक नंबर मध्ये जो 75वा नंबर आहे त्याच्या ब्लॉक नंबर मध्ये तुमचा 3,50,000 बाईट आहे. सो आपण इथे 9,156 पासून गेलो ऍक्च्युली या शून्यकडे. कुठे गेला आता हे जरा मी नीट काढायचा प्रयत्न करतो. इरेझर मला छोटा साईजचा हवाय जेणेकरून मला हा एरो पुन्हा पुसून नीट काढता येईल. सॉरी मला थोडा वेळ लागतोय पण आय होप तुम्हाला हे कळलंय बरं का. तुम्हाला कळलं असेल तर प्लीज 1 टाईप करा कारण हे एक्सप्लेनेशन तुम्हाला कळणं अतिशय महत्वाचं आहे. सरळ रेष काही येत नाही. आली 0. इथून आपण जाणार आहोत 75ला जे या पॉइंटरकडे राहतात. 331 म्हणजे खरं हा आहे. सो आपण असं दाखवू शकतो. या 331ला गेलो आपण ब्लॉक 331ला. त्यांनी पुस्तकात दाखवताना सगळीकडे पहिल्यापासून जातोय असं दाखवलंय. तर आपण पुस्तकासारखं पण दाखवू शकतो. हे काही हरकत नाही. पण तुम्हाला त्याचं क्रक्स कळलाय का हे महत्वाचं आहे. मला फक्त 3 4 5च लोकांनी एक पाठवलाय. बाकी लोकांना झेपलं नाहीये का हे. यस श्रीरंग यस हा अल्गोरिदम मी तुम्हाला लिहून पण देईन नंतर. आणि कारण हा पूर्ण नाहीये ना अजून. आपल्याला बेसिकली ट्रिपल इनडायरेक्ट साठी पण अल्गोरिदम असणार याच्यानंतरचा जर का ही कंडिशन फेल गेली तर. तो ट्रिपल साठी अजून एक लागेल. सुरुवातीला 28 लोक होते आणि आता 25 लोक म्हणजे 3 लोक मधनच गेलेली आहेत. त्याचं एक कारण असू शकतं की हे खूपच अवघड आहे किंवा काहीतरी खूपच मी क्लिष्ट करून सांगितलं. हे झेपलंय का तुम्हाला मुलांनो. हे खूप महत्वाचं आहे. बीमॅप अल्गोरिदम जाऊ दे पण मला आता म्हणजे 23 जण जी प्रेझेंट आहेत त्याच्यातल्या निदान निम्म्याकडून तरी एक आला पाहिजे. नाही तर मला कॉन्फिडन्स येणार नाही की तुम्हाला कळलंय हे खरंच की एवढी मोठी फाईल त्या एवढ्याशा 13 मेंबर अॅरे मधनं ऍड्रेस कशी केली जाते. ते कोणीच एक्सेप्शन नकोय मला की कोणालाच हे माहिती नाहीये असं किंवा कळलं नाहीये. कारण हे केल्यावरच आपण आपल्याला बेसिकली बीमॅप अल्गोरिदम बघता येणार आहे. अदरवाईज आपल्याला कळणार नाहीये तो अल्गोरिदम. आणि आपण हा जो आता अल्गोरिदम इकडे लिहिलेला आहे बाईट ऑफसेट टू अॅरे ब्लॉक्स हा अल्गोरिदम त्यांनी पुस्तकात दिलेला नाहीये. पण तुम्ही पान नंबर 70 वरचं एक्सप्लेनेशन वाचलं तर तुम्हाला कळलं की त्यांनी तसं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय तिकडे. तो पान नंबर 70 वरचा तो पॅराग्राफ फक्त वाचतो मी. इफ अ प्रोसेस वॉन्ट्स टू ऍक्सेस बाईट ऑफसेट 350,000 इन द फाईल it must access a double indirect block number 9156 in the figure. And since an indirect block has room for 256 block numbers, first byte accessed via double indirect block is byte number 272384. आणि मग पुढे त्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि तो 272384 हा नंबर मी इथे का लिहिलाय तो त्यासाठीच लिहिलाय की तिथपर्यंतचे नंबर तुम्हाला तिथे ऍक्सेस करता येतील. पण तुमचा 350,000 त्याच्या नंतरचा असल्यामुळे तुम्हाला पहिल्या सिंगल इनडायरेक्ट ब्लॉक मध्ये त्या बाईटचा डेटा मिळणार नाहीये. कारण तो मॅक्सिमम तिथपर्यंत तुम्हाला ऍक्सेस देऊ शकतो.
ओके. काही शंका आहेत का